बातमीत सत्यता हीच आमची ओळख। लहान मुलांच्या किरकोळ वादातून चाकूने हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जुनी सांगवी गावात लहान मुलांच्या भांडणाचा वाद चिघळत जाऊन रागाचा उद्रेक झाल्याने तरुणाने प्रौढावर चाकूने जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात भगवान लक्ष्मण गायकवाड वय वर्ष 56 राहणार जुनी सांगवी हा गंभीर जखमी झाला, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। हल्लेखोर नागेश एकनाथ गावित राहणार जुनी सांगवी या शिरपूर तालुका पोलिसांनी अटक केली आहे। नागेश गावित यांच्या मुलाचा व भगवान गायकवाड यांच्या नातवाचा अज्ञात कारणावरून किरकोळ वाद झाला होता। या घटनेचा जाब विचारण्यासाठी 6 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास भगवान गायकवाड भावांसह नागेश गावित याला भेटायला गेले। त्यावेळी किरकोळ शाब्दिक वाद झाला। यानंतर त्याच दिवशी सुमारे 1:30 वाजता गावातीलच एका दुकानाजवळ बसलेल्या भगवान गायकवाड यांच्यावर नागेश गावित यांना अचानक चाकूने हल्ला केला। पोटाच्या डाव्या बाजूला व बरगडीवर तसेच मानेवर वार झाल्याने भगवान गायकवाड गंभीर जखमी झाले। त्यांना तात्काळ शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। जखम गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। यावेळी उपचारादरम्यान भगवान गायकवाड यांचा मृत्यू झालाय। या प्रकरणी पोलिसांनी नागेश गावित यांना ताब्यात घेतलं आहे। संपादक भूषण पवार। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।